किती दडपण्याचा प्रयत्न केला तरी आपलं नाव टॉपला होतं आणि टॉपला जाणार. आता मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला. आता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हा येड्यागत गाणं का म्हणत असेल सकाळी सकाळी, तर आज आम्हाला पीटीसी मध्ये पूर्ण 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. आज आम्हाला घरी सोडणार आहे. तर आम्हाला एवढा आनंद झालाय. आता सकाळचे 4:30 वाजल्या तर सगळ्या पोरांनी आंघोळी बिंगोळी करून घेतल्या. थांबा तुम्हाला पहिले आमचे 3-4 नमुने दाखवतो आंघोळी केलेले. पहिला हा आमचा सौरभ भाऊ, तो आमचा सूरज भाऊ आणि इकडे आमचा कौशल भाऊ आणि हा इकडे तुमचा स्वतः योगेश भाऊ. अजून आंघोळ नाही केली पण आता चाललोय आंघोळ करायला. पहिला आंघोळ वगैरे करून घेऊ आणि मग तुम्हाला पुढच्या वेळेस लगेच भेटू. 5 मिनिटं थांबा, लगेच आंघोळ करून भाऊ. तर भावांनो मस्तपैकी आता टाकाटक मध्ये आंघोळ केलेली. आज आपली परेड आहे पण त्याच्या आधी आपल्याला जाऊन आपल्या ग्राउंडची तयारी करायची. कारण अखेर काय आपण गृहरक्षक दलाचे कार्यकर्ते, त्याच्यामुळं आम्हालाच जायचे आणि आमच्या परेडची तयारी आम्हालाच करायची. म्हणून पटकन पीटीचा ड्रेस घालू आणि ग्राउंडवर जाऊ. असं काहीतरी बोलत ना म्हणजे कसं मला आज दिवस पुढं बनसोडे सर आमचे, त्यामुळे ट्रेनिंग संपली. सगळ्या आमचे बनसोडे सरांचं आव्हान आहे. कारण की काल माणूस कधी 30 दिवसात हसला नसून सुद्धा काल माणूस हसला. बरं वाटलं शेवटला. पीटीसी बद्दल काही आपले मित्र आपले मनोगत व्यक्त करताना एकदम भारी वाटतंय. ये तू पण मनोगत व्यक्त माझी इच्छा आहे की सगळ्यांना पनिशमेंट झाली पाहिजे. माझी इच्छा आहे त्यासाठी काहीतरी कसा आपला तुम्हाला आज लीडर पण दाखवूनच देतो नाही का. कुठे आपला कुठे लीडर गेला हागायला आता तर भावांनो आपण तर झालो आता रेडी आणि आपल्यासोबत आपले खास 4 मित्र म्हणण्यापेक्षा जीवलग मित्र म्हणतो मी त्यांना. महिनाभर आपल्याला सांभाळून घेतलेले त्यांचं पण झालंय आता आवरून. माझे बिस्किट 30 रुपये माझे तसेच तुम्हाला आता बाकीचे स्क्वॉड मेंबर दाखवतो. आपला सूरज भाऊ, अमोल भाऊ आणि आपला ओमकार भाऊ. मला तो त्याच्यामुळे आपलं द्यायची काही गरज नाही. टेन्शन नको घेऊ तू नाही का. आणि इकडं नाव नाही माहिती, नाव सांग रे. आणि हो भाजीवाला जमादार. अरे इथं आपला तो नाही घेत. आणि इकडं आपला कटिंग वाला सूरज, आपलं सॉरी वैभव लांडगे, सर्वांचा लाडका. आणि अरे भाई लोग इसको तो आपने पैसे. आणि अरे शिपन दादा टावेल बिवेल उडी नका रे त्याला. आणि हे आपले धडाधडीचे कार्यकर्तीचे अक्का महिनाभर शांत बसले पण शेवटच्या 2 दिवसात राडा करणारे आपले 53 आणि 54 शेवटचा दिवस. आणि शेवट राहिला आपला फक्त आता लीडर. पण लीडर ऐन टायमाला जागेवर नसतोय. आता बघू आपण हाय का नाही जागेवर आपल्याला लीडर. सापडला. आणि ह्यो आपला जुन्नरकर आणि इकडे ऋषी दादा. ओके. आणि इकडे चिकने भाऊ. तसं आपल्या स्क्वॉडचा सगळा परिचय तुम्हाला देऊन झालेला आहे आणि बाकीचे परिचय तुम्हाला दाखवणार आहे.
पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा. मास्तर कुठं आहे काय बघा रे, पहिलं नाही काही. चला, स्क्वॉड नंबर 17 आणि स्क्वॉड नंबर 17चे गुरुवर्य युट्यूबला पाडणार सर व्हिडिओ. कोण लाईक तर करत तुझ्यापाशी आलं का, कळलं का? सर सर असं एक फोटो काढू, सर असं एक फोटो काढू. भारी बोलले मधला शेवटचा नाश्ता. हा काय त्या चालक्यात बोल की बाबा, काय म्हणणार? हेअर ड्रॉप नाही का? चल रे साठे. हा चला, आलाय भाई, तू आलाय. ए चल मराठे. सगळ्यांची पॅकिंग वगैरे झालेली आहे ना, सगळे आपापल्या वाटेने निघालेले. चलो बाय बाय बाय. हा सर आलं नाही. आपले पण घेतो ना आम्ही, काय कुत्र मारलं. सोनवणे काय म्हणला? दर्शनाला कशाला जातात कोल्हापूरला? बसने. ए सौरभ भाई चल भाई, हाँ चलो भाई, सीधा जाएंगे अभी कोल्हापुर को. आता आम्ही थेट कोल्हापूरला चाललोय, थेट कोल्हापूरला. आता डायरेक्ट इथून थेट जाणार आम्ही कोल्हापूरला. आपल्या पीटीसीने आपल्याला मस्तपैकी इथं तासगावला आणून सोडलेले, इथून डायरेक्ट आपण पोहोचणार आता कोल्हापूरला आई लक्ष्मीचं दर्शन घ्यायला. चला. चला पोहोचलो बघा कोल्हापूरला. काय खायचं रे?
तर मित्रांनो, रिक्षा पकडून डायरेक्ट आपण आतून मंदिराच्या बाहेर आलोय आता. थांबा तुम्हाला मंदिर दाखवतो. हे मंदिर आहे इथं. गर्दी पण चांगली. आता पोरांचा प्लॅन चाललाय आमच्या सगळ्या रूम वगैरे बघून, बॅगा वगैरे ठेवून मग मस्तपैकी मोकळं फिरायचं. कारण बॅगीचे लय वजन झालंय. अख्खा महिनाभराचा संसार बॅगीमध्ये. आणि इथं नवीन कुंडाचं काम पण चालू आहे. मस्त बॅगा बिगा ठेवल्यात. आणि रूम असले भारी जागेवर भेटली ना. थांबा तुम्हाला लोकेशन दाखवतो नाही का. मंदिर असलं भारी दिसतंय ना इथून, लय भारी. थांबा. हा रात्री सकाळी डायरेक्ट मंदिराचं सीन. इथून जरी दर्शन जरी केलं ना तरी देवी पावली म्हणायची. इथून पण घरी जाऊ शकतो, पण आम्ही असं नाही करणार. आम्ही लाईनीत लागून दर्शन घेणार आणि मग घरी जाणार आहे. आलोय तर पुरेपूर दर्शन घेऊनच घरी जाणार. चला वर्दी बिर्दी घालून मस्तपैकी रेडी झालोय आता. जाऊ मंदिरात दर्शन वगैरे घेऊ. अजून 2-3 स्पॉट फिरायचे आपल्याला, पण पहिलं दर्शन महत्वाचं आहे. म्हणून पहिलं दर्शन करू कडक मध्ये आणि मग बाकीचे स्पॉट्स फिरू आपण कोल्हापूर मधले. बाकीच्या स्पॉट वर पण तुम्हाला पद्धतशीर येणार आहे, कळलं तुम्हाला थोड्या वेळात. पुढे पुढे बघत चाला फक्त. कुठं विचारायचं तू पुढे इथून. मस्त पैकी प्रसाद वगैरे घेऊन टाकलाय. वरती नारळ सगळं. श्रावण चालू आहे. कमीत कमी देवीला जरा चला मित्रांनो, मस्तपैकी आता दर्शन तर झालेलं आहे. आता पटकन गेलो, पटकन दर्शन झालेलं आहे आमचं. हा मंदिराचा परिसर आहे बघा. इकडून आहे, इकडून त्याला बुट्टी तर कुठे आहे? अरे चल इकडून. इकडे कुठे? चला मित्रांनो, आपलं दर्शन तर झालंय आता. आणि जे होते ते चांगल्यासाठी होते. आणि ही वर्दी आल्यापासून सगळंच आपल्या आयुष्यात चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळं आज या वर्दीमुळेच आपण लवकर मंदिरात आलो आणि लवकर आपलं दर्शन झालेलं. खूप मनाला असं भारी वाटलं. दर्शन वगैरे झालं. आता जाते जरा काही स्पॉट फिरायचे अजून कोल्हापूर मधले, तुम्हाला पण दाखवतो. चल काय घ्यायचंय रे? मूर्ती घ्यायची का महालक्ष्मीची? किती कमी होईल? 550 450 कमी नाही केले. कमी नाही का? 100 रुपये कमी केले ना. सांगितलं चला घेऊन टाका मग. म्हणलं आलोय कोल्हापूरला, जरा कोल्हापुरी चप्पल सुद्धा बघावं आपण. शिवभाऊचं आणि सौरभ भाऊ त्यांचं चाललं होतं जरा कोल्हापुरी चप्पल घ्यायची म्हणून. भारी भारी क्वालिटीचे इथे कोल्हापुरी चप्पल दिसायला लागल्यात आणि रेट पण तसाच आहे. घेतली का रे? 7 नंबर छान आहे. कुठली घेतली दाखव. हे बी 1 नंबर आहे बघा. कोणाला घेतली ती? शिवा घेतोय का? तुम्हाला यामध्ये भेटेल, यामध्ये भेटेल, यामध्ये भेटेल. आता मंदिरात तर सगळं आपलं दर्शन वगैरे झालं होतं आणि उशीर पण झालाय आता. त्याच्यामुळे म्हणलं जवळच्या जवळ जे स्पॉट आहेत ना तेवढे फिरून घेऊ. जवळ तर फक्त एकच स्पॉट आहे रंकाळा म्हणून. आलतो आपण तिथं फिरायला. आठवतो ना मला
चला, कोल्हापूरचा सफर इथंच संपला. मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्ही निघालो आता पुण्याला. भेटू उद्यापासून आपल्या वर्कआउट ब्लॉग मध्ये.